चौकाच्या दोन्ही मधोमध ही तासगावची भाजी मंडी आहे, जी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले आहे. आता आम्ही इथं सहज बघायला आलो तर काही लोक आता दारू पिताना दिसली. दारू प्रत्येक भाजीचे कट्टे आहेत, ते 36 नंबर असेल 35 नंबर असेल, या कट्ट्यांवर आता बघाल तर धूळ खात आहे. आणि पलीकडच्या कट्ट्यांवर बघायला गेलं तर दारूच्या बाटल्या पडल्या आहेत, बिअर आहे, दारू आहे, त्याच्याही पुढे काही अंतर्वस्त्र आहेत. आम्हाला हे वाईट वाटतंय सांगताना की अंतर्वस्त्र आहेत आणि निरोध सुद्धा दिसतोय आम्हाला. नमस्कार, मी संकेत पाटील. आपण पाहताय वज्रधारी न्यूज. तासगाव नगर परिषदेने कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेल्या नगर परिषदेच्या या भाजी मंडईत मी सध्या उभा आहे. माझ्या डाव्या उजव्या साईडला बघत असाल तर तुम्ही एसटी स्टँड आहे, डाव्या साईडला तासगावचा मुख्य चौक आहे आणि त्याबरोबर चौकाच्या दोन्ही मधोमध ही तासगावची भाजी मंडी आहे, जी कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेले आहे. आता आम्ही इथं सहज बघायला आलो तर काही लोक आता दारू पिताना दिसली. दारू प्रत्येक भाजीचे कट्टे आहेत, ते 36 नंबर असेल 35 नंबर असेल, या कट्ट्यांवर आता बघाल तर धूळ खात आहे. आणि पलीकडच्या कट्ट्यांवर बघायला गेलं तर दारूच्या बाटल्या पडल्या आहेत, बिअर आहे, दारू आहे, त्याच्याही पुढे काही अंतर्वस्त्र आहेत. आम्हाला हे वाईट वाटतंय सांगताना की अंतर्वस्त्र आहेत आणि निरोध सुद्धा दिसतोय आम्हाला. खरं तर आम्हाला खूप वाईट वाटतंय बोलताना, पण तासगाव नगरपालिकेची ही जबाबदारी आहे इथली स्वच्छता ठेवणं आणि ही बिल्डिंग जपणं. पण हे नगरपालिकेनं होत नाही. हे पूर्णपणे ह्याचं खापर नगर परिषद आणि मुख्याधिकारी यांचा आहे. पण इथं जो दारूचा अड्डा चालतो आम्ही म्हणू शकत नाही, पण इथं काय अनेक इथं अंतर्वस्त्र पडलेली दिसतात, त्यामुळे दुसरा आणि काही चालत असेल, त्यातून काही क्राईम झाला तर शेजारी असणारं पोलीस स्टेशन आहे, त्यांचं काय जबाबदारी आहे की नाही, तर फक्त वाळू आणि मुरुम यांच्या पलीकडे पोलीस जाणार आहेत का, हा देखील इथं महत्वाचा प्रश्न आहे. एवढी सुसज्ज इथं भाजी मंडई बांधलेलं आहे, पण काही 4 व्यापाऱ्यांसाठी 40,000 लोकांना वेठीस धरलं जात आहे. तिथंच पुढे असणारी भाजी मंडई नसून पहिल्यापासून तिथं बाजार भरला जातो. एक चिंचोळी वाटा आहे, तिथं बाजार भरला जातो. वाहतुकीला अडथळा निर्माण केला जातो का, तर इथले राज्यकर्ते यांना सामील आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. खरं तर ही भाजी मंडई बघितली की खूप दुर्दैव वाटतं. एवढी भली मोठी वास्तू असताना तिथं एका रस्त्यावर लोकांना बसवलं जातं आणि खुलेआम इकडं बिअर बार चालवलं जातो नाही. कारण हे परिस्थिती तशी आहे. तासगाव नगरपालिकेनं लोकांना खरं तर हे मुभा दिलेला आहे का असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. आता तुम्हाला याचं ताजं उदाहरण दाखवतो. आम्ही कॅमेरामॅन सांगून जरा इकडे अँगल घ्या. इथं बघा, देशी दारूची बाटली दिसते तुम्हाला. इथं एक दारूची बाटली आहे, इथे एक दारूची बाटली आहे. इथं बघा, इथं अंतर्वस्त्र पडलेलं, इथं दाखवा, हे अंतर्वस्त्र इथं पडलेलं दिसतंय. तसंच इकडं आणि इथं टुबॉर्कची बाटली दिसते, इकडे दाखवा. इथं बॉटल पडलेली दिसते, इथं टोपणं दिसत आहेत, इथं अंतर्वस्त्र पडलेले दिसत आहेत. आणि हा कट्टा दाखवा, या कट्ट्यावर धुळखात पडलेली दिसते. इथं 2 चित्र आहेत, एक सरस्वती चित्र आहे, एक हनुमानाचं चित्र आहे. आणि तिथं ह्याच्या पुढे हा गैरव्यवहार आणि हा काळा कारभार चालतो. तर नगरपालिका इकडे लक्ष देणार का, इथले कट्टे साफ स्वच्छ होणार का, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. याच भाजी मंडईतला हा कट्टा क्रमांक 39 आहे. या कट्टा क्रमांक 39 वर बघा, 1 2 3 4 दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसत आहेत. हा कट्टा क्रमांक 39 आहे. सगळ्या कट्ट्यांवर हा प्रॉब्लेम आहे. सगळ्या कट्ट्यांवर दारूच्या बाटल्या पडल्या आहेत. थोड्या वेळेपूर्वी ज्यावेळी आम्ही इथं आलो त्यावेळी इथं मागच्या कट्ट्यावर दाखवते आहे, त्या कट्ट्यावर अजूनही दिसतंय, अजून ही पाण्याची बॉटल आणि दारूची बॉटल आहे. थोड्या वेळापूर्वी 5 मिनिटापूर्वी इथं दारू पिऊन गेले आहेत. ते सुद्धा आमच्या शूटिंग आहे. काही तिथे बघत असाल तर इथं लोक झोपलेले आहेत निवांत दुपारच्या वेळेत. त्यांना आता दुपारी घरात झोपायची व्यवस्था नसेल तर इथं खुशाल ते येऊन झोपलं तरी काही हरकत नाही. पण बसून इथं या कॉर्नरला बघा, लोकांनी बसून हे थुंकीनं हे सगळं भरलेलं आहे. एवढं नगरपालिकेला दिसत नाही का? हे दारूचे ग्लास दाखवा. दारूचे इथं ग्लास आहेत, हे दारूचे ग्लास इथे देखील पडलेले दिसत आहेत. दारूचे ग्लास इथं कुत्र्यांचा देखील अड्डा दिसतोय. इथं कुत्र्यांनी विष्ठा केलेला आहे. सगळीकडे जरी कुठेही गेला तरी कुत्र्याची विष्ठा दिसते. इथं घाण बघा, घाणी साम्राज्य बघा, इथं सगळी घाण आहे. इथं त्यात सुद्धा दारूच्या बाटल्या दिसत आहेत. कुठं एखादा कांदा दिसतोय, एखादी पिशवी काळी दिसते. इतकी अस्वच्छता, इथं डासाचं सुद्धा साम्राज्य आहे.